ही 60 वर्षापूर्वीची घटना आहे. म्हणजे प्रसंग असा होता, कोकणातलं खेडेगावातलं कौलारू घर, त्याच्यात म्हणजे मागे पुढे अंगण आणि वेळ साधारण संध्याकाळची 7ची असेल. मी आणि माझी मोठी बहीण, म्हणजे मी 8 वर्षाची होते आणि बहीण माझी 12 वर्षाची असेल. आणि संध्याकाळची 7च्या सुमारास माझ्या वडिलांनी आम्हाला एक निरोप सांगितला की आमच्या घराच्या पलीकडे 1-2 घरं सोडून एक घर आहे, त्यांच्या घरातल्या त्या काकांना हा निरोप द्यायचा होता मला. म्हणून आम्ही ठीक आहे म्हटलं आणि मी आणि माझी ती बहीण अशा आम्ही दोघी जणी निघालो. तेव्हा त्यावेळेला कोकणात सगळे लाल मातीचे रस्ते होते. मग आम्ही आमच्या अंगणातनं बाहेर पडलो. रस्त्यावरून असं चालत जाताना बरोबर डाव्या हाताच्या कोपरावर मोठं असं अगदी वडाचं झाड आहे. त्या वडाचं झाड आणि त्याच्या असा मधला रस्ता, एका बाजूला आमची मराठी शाळा, त्या शाळेत आम्ही त्यावेळेला शिकत होतो. आणि असं ते त्या वडाच्या झाडावरच्या इथून कोपऱ्यावरून जात असताना माझं, बहिणीचं माझ्या लक्ष नव्हतं, पण माझं त्या वडाच्या झाडाकडे लक्ष गेलं. आणि मी एकदम असं, माझं वय लहान तेव्हा 8 वर्षाचं, आणि मी घाबरून असं त्या वडाच्या झाडाकडे बघायला लागले. ती साधारण एक 10 फूट उंचीची व्यक्ती, म्हणजे ती बाई होती का पुरुष होता हे पण मला समजलेलं नाही. संपूर्ण पांढरे कपडे घातलेले आणि अगदी असं आपण जशी ओढणी वगैरे घ्यावी तसं असं पूर्ण असं तोंड झाकलेलं आणि 10 फूट क्रूश अगदी अशी व्यक्ती त्या वडाच्या झाडाला अशी फेरी घालत होती. आणि माझ्या बहिणीचं नाव मंदा. त्या मंदाला मी सांगितलं, अगं मंदा, तिकडे वडावर बघ काय चाललंय, कोण आहे तो माणूस आणि केवढा उंच आहे. अशी मी पण खूप घाबरलेली आणि ते बघून माझी बहीण पण घाबरली. तिने माझा हात घट्ट धरला आणि ज्यांच्याकडे आम्हाला निरोप द्यायला जायचं होतं त्यांच्याकडे आम्ही धावत निघून गेलो. आणि त्यांना, त्या काकांना आम्ही निरोप वगैरे सगळा सांगितला आणि परत त्याच रस्त्याने आम्हाला घराकडे यायचं होतं. पण झालं काय, त्याच रस्त्यावरनं दुसरा रस्ताच नव्हता, त्यामुळे आम्हाला त्या वडाच्या झाडापासूनच यावं लागलं. आणि आमची दोघींचीही चोरटी नजर त्या वडाच्या झाडाकडे गेली. पण त्यावेळेला वडावर ती व्यक्ती सदृश जे काय उंच व्यक्ती म्हणा काय, तिथे तेव्हा कोणी नव्हतं. आम्ही तसाच दोघी जणी एकमेकींचा हात हातात घट्ट धरून धावत आमच्या घरी आलो. आणि तुम्हाला पुढची आश्चर्याची गोष्ट सांगते, आम्ही घरात गेलो आणि माझी जी मोठी बहीण होती ती अक्षरशः तापाने फणफणली आणि पूर्ण तिला झोपवायला लागलं पलंगावरती. आणि आत्ताच आमची आई विचार करते की आत्ता या दोघी जणी 5 मिनिटापूर्वी त्या लोकांकडे गेल्या निरोप द्यायला आणि हिला आल्या आल्या झालं काय. तिला काही बोलता येईना, काहीच करता येईना. आणि मग मी लहान असले तरी मी बरोबर होते तिच्या. म्हणून माझ्या आईने मला विचारलं की अगं सुनंदा, की झालं तरी काय असं, मंदाला एकदम ताप कशाने आला. मग मी आईला सांगितलं, म्हटलं अगं त्या वडाच्या, म्हणजे मी पण घाबरलेलीच होते, अगं त्या वडाच्या झाडावर ना अशी एक खूप मोठी अशी खूप उंच अशी व्यक्ती होती आणि ती वडाच्या झाडावाटोळी फेऱ्या घालत होती आणि आम्ही तिला दोघींनी बघितलं. आणि आम्ही त्या काकांना निरोप दिला आणि आम्ही धावत घरी आलो. आणि मग ही बहीण तापाने फणफणलेली. मी हा आईला माझ्या सगळा प्रसंग सांगितला. आई पण एकदम घाबरून गेली आणि आता म्हणाली डॉक्टरना निरोप पाठवलेला. तेव्हा खेडेगावात डॉक्टर नाहीत, कुठून तरी एका डॉक्टरला बोलावणं पाठवायला एक दुसरा माणूस गेला होता. आणि मी हा वडाच्या पारावर घडलेला प्रसंग आईला सांगितला. आणि आईच्या काय डोक्यात आलं काय मला सांगता येत नाही. पण आईने काय केलं, आमच्या घरातच एक, आमच्याकडे नारळ भरपूर, त्या नारळाची एक खोली होती, तिथून एक नारळ घेतला आणि वडिलांच्या हातात आणून दिला. आणि ताबडतोब आमच्या बहिणीच्या अंगाला घाम सुटला, ताप नाही, काही नाही. माझी बहीण व्यवस्थित बोलायला लागली. हा असा आलेला अनुभव मला अजूनही, मी आता 68 वर्षाची झाले तरी सुद्धा अगदी हा प्रसंग मला अगदी काल घडल्यासारखा वाटतोय. आणि आता सुद्धा प्रवासामध्ये कुठेही वडाचं झाड,
त्याच्या वाटोळा तो पार असा असला की मला तो प्रसंग आठवतो. मी एकटी प्रवासात असेल तर मला तो अजूनही प्रसंग आठवतो आणि मला वाटतं की मी हयात आहे तोपर्यंत मी ही गोष्ट विसरू शकणार नाही. आणि हा एक माझा आलेला अनुभव. ह्याच्यातनं म्हणजे तुम्ही खेडेगावात गेलात तर वडाच्या झाडाजवळ जाऊ नका, तिथे काही असेल वगैरे असा पण तुम्ही मनात किंतु आणू नका. एखाद वेळ मे बी मला असं वाटत असेल की माझ्या लहानपणीचा मनाचा खेळ सुद्धा असेल, असं काहीही घडू शकतं. पण हा खास मला आलेला अनुभव मी तुम्हाला कथन केला आणि हे सगळं सांगते. याच्यात जर काही माझ्याकडनं चूक होत असेल, तुमचा विश्वास बसत नसेल, माझ्याकडनं सांगण्यात काही चूक होत असेल तर मी तुमची आत्ताच क्षमा मागते. ह्याच्या मागे काहीही अंधश्रद्धा, वडाच्या झाडाबद्दल, अगर खेडेगावाबद्दल, आणखीन कुठे वडाचं रान असेल, वन असेल, मोठे मोठे वडाचे वृक्ष असतील तर मला कशाबद्दलही काहीही तुम्हाला भीती दाखवायची नाही.